सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली। आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने एकत्रित याचिका दाखल करण्यात आल्या। त्या प्रकरणी सुनावणी पार पडली। या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं। मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदार अपात्रता कार्यवाही प्रकरणी सुधारित वेळापत्रक देण्याचे निर्देश दिले होते। मात्र नार्वेकरांनी जुनच वेळापत्रक सादर केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली। कागदपत्र देऊनही अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचं ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर न्यायालयाने सुधारित वेळापत्रक देण्यासाठी नार्वेकरांना शेवटची संधी दिली आहे। दसऱ्याच्या सुट्टीत वेळापत्रक तयार करून सादर करा, अन्यथा आम्ही वेळापत्रक ठरवू, अशा कडक शब्दात न्यायालयाने नार्वेकरांना इशारा दिलाय। सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय त्यांना मान्य करावेच लागतील, त्या बाबतीत कुठलंही दुमत नाही। परंतु हा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा दंडुका डोक्यात बसत नाही, कदाचित तोपर्यंत त्यांना हे कळणार नाही। या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना माध्यमांशी कमी बोलण्याचा सल्ला दिलाय। विधानसभेच्या अध्यक्षांनी जे काय बोलले ते सगळे त्यांनी रेकॉर्डवर घेतलं आणि ते म्हणाले हे बोलणं बरोबर नाही। या प्रकरणी पुढची सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे। शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी निर्णयाला विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं। 30 ऑक्टोबरच्या सुनावणीत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले। विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावं, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। त्याआधी 11 मे पासून विधानसभा अध्यक्षांनी काही केलं नसून त्यांचा निर्णय घ्यावाच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली। तुम्ही ठोस वेळापत्रक देत नसाल तर आम्हाला दखल घ्यावी लागेल, असंही न्यायालयाने म्हटलं। कागदपत्र देऊनही अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याची बाब सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिली। सर्वोच्च न्यायालयाने आम्ही वेळापत्रकाबाबत समाधानी नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं। तसंच दसऱ्याच्या सुट्टीच्या वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विधानसभा अध्यक्षांसोबत बसावं आणि नवं वेळापत्रक तयार करून कोर्टात सादर करावं, असे निर्देश न्यायालयाने दिले। ही अध्यक्षांसाठी शेवटची संधी असेल, असंही न्यायालयाने म्हटलं। सुधारित वेळापत्रक अमान्य झाल्यास आम्ही वेळापत्रक ठरवू, असं न्यायालयाने म्हटलं। तसंच विधानसभा अध्यक्षांनी मीडियाशी कमी बोलावं, असा सल्लाही न्यायालयाने दिलाय। 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊतांनी निशाणा साधला। राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार असून राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करतायत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करतायत, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं म्हणत संजय राऊतांनी नार्वेकरांवर थेट निशाणा साधलाय। सर्वोच्च न्यायालयातून फासावर लटकवायचे आदेश आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं, पण फासावर लटकवण्यासाठी जल्लादाची गरज असते। ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे, असं राऊत म्हणाले। राऊतांच्या या टीकेवर नार्वेकरांनी पलटवार केलाय। नार्वेकर हे चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात, हे त्यांनी ठरवायला पाहिजे। संजय राऊतांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय, असं मला वाटतं। तुझे एक दुसरं वेळापत्रक ठरलंय की पत्राचार आणि कोविडच्या या भ्रष्टाचारामुळे तू पण लवकर जेलमध्ये जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, असा इशारा राऊतांनी दिलाय। त्यामुळे यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। सगळ्यांनाच आता 2024च्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागलेत। सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या या जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 22 जागांवर दावा करण्यात आलाय। इतकंच नाही तर या 22 जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आणण्यावर भर असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी म्हटलंय। तर उर्वरित ठिकाणी भाजप राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असंही शेवाळेंनी स्पष्ट केलंय। 13 खासदारांच्या बरोबर 22 ज्या मतदारसंघ आहेत त्याही ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भातला पण आढावा त्यांनी आज या बैठकीमध्ये घेतला। 288 ज्या वाटप होतील त्याप्रमाणे करू, लोकसभा वाटेल त्याप्रमाणे करू, पण महायुतीत काही गडबड नाही। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं मिशन 45चा नारा दिलाय। त्यामुळे शिंदेंची शिवसेना 22 जागांवर ठाम राहिल्यास भाजपला आणि अजित पवार गटाला किती जागा मिळणार हा कळीचा मुद्दा ठरू शकतो। त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या 2 लोकसभा मतदारसंघावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय।
ठाणे आणि कल्याणचे मतदारसंघ कोणीही मागितले नसल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. तर आधीच्याच फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप होईल असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी लोकसभेच्या 22 मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यावर भर देणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिवसेनेच्या 22 मतदारसंघांच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी मिशन 45+ वर भर दिला. ठाणे कल्याण लोकसभा मतदारसंघ ना कुणी मागितलं ना कुणाला दिलं असं थेट वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. तर आधीच्याच फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप होईल असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. शिंदेजीकडे किती जातील, आमच्याकडे किती येतील, राष्ट्रवादीकडे किती जातील किंवा घटक पक्षाला काय मिळेल हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल. पण महायुतीमध्ये तशाच पद्धतीचे निर्णय होतात आणि महायुतीची जी काही जागा वाटप आहे, जो पूर्व परंपरा चाललेला जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसारच होणार आहे. मविया किंवा महायुती जागा वाटप हाच कळीचा मुद्दा असणार आहे. निवडणुकीपेक्षा मोठं आव्हान असलेल्या जागा वाटपावर कशा प्रकारे तोडगा निघेल याकडे पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला साईबाबांच्या शिर्डीत येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. शेतकरी मेळावा देखील पार पडणार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं दिसतंय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंगळवारी ग्लोबल मेरीटाईम समिटचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर आता गुरुवारी राज्यातल्या ग्रामपंचायतींमधील 511 कौशल्य विकास केंद्रांचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 तारखेला शिर्डीत येणार असल्याची चर्चा असून या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते शिर्डीतल्या नवीन दर्शन कॉम्प्लेक्स, शैक्षणिक संकुलाचं लोकार्पण तसंच विमानतळाच्या नव्यानं उभारण्यात येणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन होणार आहे. मोदींच्या याच महाराष्ट्र मिशनवरून महाविकास आघाडीनं महायुती सरकारला लक्ष्य केलंय. नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली अशा अनेक सेक्टरला प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. 26 तारखेला टेंटेटिव्ह त्यांचा दौरा हा निश्चित होतोय. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसतसे मोदी शहांचे दौरे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाढत्या दौऱ्यांसह महाराष्ट्राचं राजकीय वातावरण अधिक तापत जाणार आहे हे स्पष्ट आहे. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकावरून वादाला तोंड फुटलंय. पुण्यातील गृह खात्याची जागा खासगी विकासकाला हस्तांतरित करण्याची सूचना तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती असा दावा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकात केला. तर त्या प्रकरणाशी आपला दुरान्वये संबंध नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. पुण्याच्या इरवड्यातल्या पोलीस स्टेशनसाठी राखीव असलेल्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन दादा मंत्र्यानं घेतला होता. मात्र त्याला आपण विरोध केला असा दावा मीरा बोरवणकरांनी पुस्तकात केला. दरम्यान पोलीस खात्याची जागा खासगी विकासकाला देण्यासंदर्भातल्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. त्यांचं असं म्हणणं होतं की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा. मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग्स अटेंड केलेली आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्व्हॉल्ड होते तर का देऊन गेले नाही, त्यांनी का हँडओव्हर केलं नाही. त्याची चौकशी करा, नाहीतर आणखीन काय करा. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. कुठल्याही ठिकाणी माझी याच्यामध्ये सही नाही. कुठल्याही मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे मी कुठं हजर नाही. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकामुळे राज्यात नवं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. समलैंगिक विवाह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वाचा निकाल दिलाय. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं या प्रकरणाचा हा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं म्हटलंय. समलिंगी व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचं हनन होतंय. त्यामुळे समलिंगी व्यक्तींसोबत भेदभाव होणार नाही याची खात्री बाळगावी असे निर्देश कोर्टानं केंद्र सरकारला दिलेत. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी केंद्राला समिती नेमण्याचे आदेश दिलेत. ही समिती समलैंगिक समुदायाचे अधिकार, हक्क आणि प्रश्नांसंदर्भात विचार करेल. सेम सेक्स मैरिज को रिकॉग्नाइज नहीं किया गया है, हम उसका स्वागत करते हैं. अब पार्लियामेंट के हाथ में जो भी बात आ गई है वो पता नहीं कब होगा, कैसे होगा. बेसिकली ये जो जजमेंट है वो लेस्बियन, गे और बायसेक्सुअल कम्युनिटी के थोड़ा अगेंस्ट गया है इन अ वे. समलैंगिक विवाह संदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं चेंडू केंद्र सरकारकडे टोलवलाय. त्यामुळे याबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.
चिपळूणमध्ये पुलाचा गर्डर आणि नंतर पुलाचा काही भाग कोसळला। त्या घटनेच्या नंतर राजकीय पक्ष आक्रमक झाले। सरकारनं या घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। तर घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील बहादूर शेख नाका इथं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याची घटना घडली। राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पूल दुर्घटनेची गंभीर दखल घेत मंगळवारी पहाटे 4 वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। थर्ड पार्टी ऑडिट या संपूर्ण स्ट्रक्चरच्या बाबत करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये कोण नेमकं चुकलेलं आहे ते दोषींवर कारवाई होण्याची गरज आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण याची जबाबदारी ही दोन्ही सरकारना घ्यावी लागेल। ज्यामुळे बाळगल्या गेल्या नाही त्या सर्व गोष्टींची ज्यावेळेला शहानिशा होईल त्यानंतर त्या तपासामध्ये जे कोणी त्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती नक्की कारवाई केली जाईल। गर्डर कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासोबत पुलाचं काम चांगल्या दर्जाचं होईल याकडे लक्ष देण्याची मागणी होती आहे। मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असताना सोमवारी गर्डर कोसळला। याच उड्डाणपुलावर गर्डर तुटण्याची ही दुसरी वेळ असल्यानं संताप व्यक्त होतोय। विशेष म्हणजे या दुर्घटनेतून स्थानिक आमदार शेखर निकम बाल बचावल्याचं दिसून आलं। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण इथं उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम हे या ठिकाणी काही मिनिटं आधी पुलाला पडलेला तडा पाहण्यासाठी गेले। या दरम्यान अचानक पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू कोसळू लागल्यानं काहीतरी गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। काही सेकंदाच्या आत मोठा आवाज होऊन पूल कोसळायला सुरुवात झाली आणि ज्या ठिकाणी आमदार शेखर निकम आणि कार्यकर्ते उभे होते त्या ठिकाणी भलं मोठं गर्डर धाडकन जमिनीवर कोसळलं। यावेळी आमदार शेखर निकम आणि त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते बाजूला सरकले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दरम्यान या दुर्घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय। पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलंय। सोमवारी रात्री पुण्यातल्या नवले पुलाजवळ जीवघेणा अपघात घडला। ही घटना ताजी असताना आणखी एक अपघाताची घटना समोर आली। पुण्यात झालेल्या अपघातात 2 जुळ्या बहिणींचा करुण अंत झालाय। सतीश कुमार झा आपल्या 3 वर्षाच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते। दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरनं मोटारसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात 2 जुळ्या मुलींचा मृत्यू झाला असून त्यांचे आईवडील गंभीर जखमी झालेत। या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धावपळ सुरू केली। 4ही जणांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गडबड सुरू होती, मात्र तेव्हाच दोघींचा करुण अंत झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली। या अपघातात आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे। पेट्रोल टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे। ऊस दराचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची आत्मक्लेश पदयात्रा आता सुरू झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर आत्मक्लेश पदयात्रा काढली आहे। त्याची सुरुवात शिरोळ तालुक्यातल्या दत्त कारखान्यापासून झाली। स्वतः राजू शेट्टी या पदयात्रेत सहभागी झाले। राजू शेट्टी 22 दिवसात कोणत्याही वाहनामध्ये बसणार नाहीत। 7 नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22वी ऊस परिषद पार पडणार आहे। गेल्या वर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा गर्भित इशारा राजू शेट्टीने दिलाय। बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन या आत्मक्लेश पदयात्रेला पाठिंबा दर्शवलाय। सरकार बघते पण आम्ही होऊन देणार नाही, एक कांड सुद्धा ऊस आम्ही जाऊन देणार नाही। ऊस निर्यात बंदी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारला निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं होतं। आता गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसाच्या हिशोबावरून स्वाभिमानीनं साखर कारखान्यांना धारेवर धरलंय। ऊस गाळप हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे, मात्र पावसानं ऊड दिल्यानं फटका ऊस उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे। साखर उत्पादनात त्यामुळे घट होण्याचा अंदाज आहे। राज्यात यंदा अनेक भागात पावसानं ऊड दिली आहे। पावसानं ऊड दिल्यानं राज्याच्या ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्ह आहेत। एवढंच काय, एरवी दसऱ्यानंतर सुरू होणारा गाळप हंगाम थेट नोव्हेंबर मध्यावरच सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते। गेल्या वर्षीच्या ऊस आणि साखर उत्पादनात अंदाजे 10 ते 15% घट होण्याची शक्यता आहे। यंदा
14.7 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र गाळप हंगामासाठी उपलब्ध होणार आहे, तर 1022 लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. उत्पादनाच्या बाबतीत मागच्या वर्षी 105 लाख मेट्रिक टन उत्पादन होतं, ते साधारण 90 लाखाच्या आसपास यावर्षी होईल असं साखर कारखाने आम्हाला दिलेल्या माहितीवरून दिसतंय. आता हा अंदाज आहे. यंदा साखरेचं उत्पादन कमी होणार असल्यानं साखरेचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला प्रदूषणाचा विळखा पडलाय. प्रदूषणाचा विळखा सोडवण्यासाठी आता यावर पालिका आणि जलसंपदा विभाग काय कारवाई करणार आहे, हा सवाल विचारला जातो. नाशिककरांची तहान भागवणारं हे आहे गंगापूर धरण. गंगापूर धरणातील पाणी हिरवं असल्याचं समोर आलंय. गंगापूर धरणाच्या आजूबाजूला असलेले हॉटेल, रिसॉर्ट यांच्यामधून सोडण्यात आलेलं सांडपाणी या धरणातील पाण्याच्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचा आरोप नाशिकच्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी केलाय. धरणामध्ये मी पाहिलं त्या बिअरच्या बाटल्या, त्याच्यानंतर खाऊन फेकलेले पदार्थ आणि गटारीचं पाणी जे कडेला येतं. नाही, हा विषय तसा महापालिकेचा नाही आहे, तो इरिगेशन डिपार्टमेंट किंवा यांचा आहे. तरी परंतु मला जे माहिती आहे त्याच्यावरनं मी हे सांगू शकतो, यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळं मोठे पूर नदीला आलेले नाही, त्याच्यामुळं शेवाळाचं वाढ वगैरे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. नाशिककरांच्या पाण्यात विष कालवणाऱ्या अनधिकृत हॉटेल्स आणि रिसॉर्ट तसंच कारखान्यांवर जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंबेडकरी कार्यकर्ते आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विद्यापीठात विद्रुपीकरण केल्याचा आरोपावरून हे दोन्ही गट आमने सामने आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आंबेडकर कार्यकर्ते आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अभाविपच्या कार्यकर्त्याने विद्यापीठाच्या संशोधन केंद्राच्या फलकावर स्प्रेच्या माध्यमातून रंग लावत विद्यापीठाचं विद्रुपीकरण केल्याचा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. विद्यापीठात विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनं कुलगुरूंकडे केली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत सध्या सगळी सुरू आहे आणि विशेष ओळख सुद्धा याची आहे. या महोत्सवाची एक विशेष ओळख असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भक्तांची अलोट गर्दी होते. मात्र तुळजाभवानीच्या तेल विक्रीचा गोरख धंदा दिवसाढवळ्या सुरू आहे. तुळजाभवानी मंदिरात देवीला तेल वाहण्यावर बंदी आहे. मात्र ही बंदी असतानाही यज्ञ मंडपात खुलेआम तेल विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. 20 रुपये दरानं तेलाच्या बाटलीची विक्री करून भाविकांची लूट सुरू आहे. तेल विक्रीची ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबाचे यांनी तेल विक्रीवर बंदी आणण्याबाबत आदेश दिले होते. चालू आहे तेल विक्री चालू आहे. किती रुपयाला आहे? 20 रुपयाला. तेल सांडून पाय घसरणे, चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात तेल विक्री करण्यास बंदी आणण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं या निमित्तानं समोर आलंय. ड्रग्ज विरोधात सध्या राज्यात विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. DRIनं 7 किलो हिरोईन जप्त केलंय. लगेज बॅगमधून दडवून आणलेले हे अंमली पदार्थ या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नैरोबीतून आलेल्या या आरोपीच्या घरातील ही आहे लगेज बॅग. मात्र या लगेज बॅगचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी केला जात होता. या लगेज बॅगच्या आतील भागात 7 किलो हिरोईन आढळून आलंय. या हिरोईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 70 कोटी रुपये इतकी आहे. यातील 2 आरोपींना ड्रग्जसह पोलिसांनी विमानतळावर अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांच्या साथीदारांची माहिती समोर आल्यानंतर आरोपींच्या घरी छापा मारण्यात आला. त्यावेळी ड्रग्जचा हा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 24 ऑगस्टला घोषणा करण्यात आलेल्या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी पुरस्कारावर नाव कोरलंय. एकदा काय झालं या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोदावरी सिनेमाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा,
तर आलिया भट्ट आणि कृती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बहुत ही बड़ा मोमेंट है एज यूजुअल, आई मीन एज बात ऑब्वियस, और आई एम वेरी ग्रेटफुल, very overwhelmed and feeling very blessed and lot of gratitude, and this was a very special moment. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ये मैं अवार्ड अपने फिल्म इंडस्ट्री के सारे डिपार्टमेंट के साथ शेयर करना चाहती हूँ. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसह दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झालाय. अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा हा पुरस्कार जाहीर झालाय. यंदा या पुरस्काराचं 56वे वर्ष आहे. रंगभूमी दिनाचं औचित्य साधून 5 नोव्हेंबरला प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार दिला जाणार आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगलीच्या वतीनं पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गौरव पदक, रोख रक्कम 25,000, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रशांतजी दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक 2023 जाहीर करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रशांत दामले हे अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असण्यासोबत लोकप्रिय अभिनेते आहेत. गेली 4 दशकं असंख्य मराठी नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. अभिनयासह गायन, पार्श्वगायन आणि नाट्य निर्माता म्हणून सुद्धा ते यशस्वी ठरले. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.